आम्हाला 400+ खासदार निवडून द्यायचे, त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर सावरा पाठवा आणि मग इथे विकासाची गॅरंटी आमची. दुसऱ्यांना निवडून दिलं मग विकासाच्या नावाने बोंब मारायची नाही. आम्हाला डॉक्टर सावरा आले तर अपेक्षित सगळा विकास या भागाचा करून देण्याची पूर्ण गॅरंटी. त्यांच्या नेत्यांनी रामाच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह केलं ना. हे असे आपल्यातले असलेले गद्दार, स्वतः नाना पटोले हिंदू आहेत, हे कदाचित विसरलेत. धर्मांतर राजकीय झालाय त्यांचा कधीपासून, म्हणून त्याला असे प्रश्न विचारासारखे वाटतात. म्हणून या काँग्रेसवाल्यांना हे मुस्लिम लीग शिवाय दुसरी भाषा येत नाही. पाकिस्तानची जी भाषा आहे ना तेच काँग्रेसवाल्यांच्या तोंडात आहे. उद्या काँग्रेसचा इथे किंवा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा इथे निवडून आला ना तुमच्या चुकून पालघरमध्ये, कर्नाटकमध्ये जा, बघा काय चाललंय तिकडे. तिथे राजरोज पद्धतीने पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात, राजरोज पद्धतीने पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात. तिथे टिपू सुलतान, त्याला आम्ही टिप्या म्हणतो, त्याची जयंती साजरा केली जाते. तिथे हिंदू सण साजरा करायला देत नाहीत ते लोक तिकडे. आता कर्नाटकमध्ये तुमच्या पत्रकार मित्राला विचारा, तीच परिस्थिती तुम्हाला अगर पालघरमध्ये पाहिजे असेल ना तर मग या महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स वाल्यांना निवडून द्या. तुम्हाला हिंदू म्हणून, भारतीय म्हणून, एक राष्ट्रीय भक्त म्हणून, राष्ट्राला प्रेम करणारा नागरिक म्हणून अगर तुम्हाला भारतामध्ये राहायचं असेल, तुम्हाला तुमच्या सणासुदी मग गणपती, हनुमान जयंती, राम जयंती हे सगळं साजरा करायचं असेल ना मग डॉक्टर सावरांच्या समोर मतदान करा. साधूंचा झालेला हत्याकांड, ज्या अमानुष पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, म्हणजे इकडचा असलेला हिंदू समाज त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे. त्यांना ह्याचीही हिंदू समाजाला जाणीव आहे की उद्या अन्य विचाराचा खासदार अगर इथे निवडून आला, मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून नाही आला तर त्यावेळी फक्त एकच पालघरमध्ये साधूंना अमानुष पद्धतीने मारण्यात आलं. मग उद्या अगर आमच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून नाही आला तर इकडचा असलेला हिंदू समाज किती मोठ्या धोक्यात आहे ह्याचा विचार हिंदू समाजाने करावा. श्रद्धा वाळकर सारखी आमची बहीण ती याच भागातली आहे. उद्या अगर आपण हिंदुत्वादी विचाराचं सरकार केंद्रामध्ये बसवलं नाही, मोदीजींसारखा अगर भक्कम अगर पंतप्रधान बसवला नाही, मोदीजींच्या विचाराचा लोकप्रतिनिधी जर इथे बसवला नाही तर घराघरामध्ये श्रद्धा वाळकर अशी घटना घडू शकते. याही बद्दल हिंदू समाजाने विचार करावा. देखिए, आपके जो 2-4 सवाल जो इधर मैं जवाब नहीं दे पाया ना, उसका मैं मालूमात लूंगा और अगले के पत्रकार परिषद में मैं हूँगा, हमारे कैंडिडेट होंगे, जवाब दे देंगे. आप ओपनिंग मैच में अगर आप सवाल पूछेंगे ना तो मजा नहीं आएगा. सवाल है, पालघर में हेमंत सावरा चुनाव लड़ रहे हैं बीजेपी के सिंबल पर. पालघर के विकास के लिए क्या एजेंडा अभी तक निर्धारित किया गया है जो लोकल लोगों? देखिए, वो हमारे कैंडिडेट आके आपको बोलेंगे ना, मैं सह निरीक्षक हूँ, मेरे को इनके लिए भेजा है, मैं कैंडिडेट नहीं हूँ इधर का, अभी तक बनाने का सोचा भी नहीं है. तो जब भी हमारे कैंडिडेट आएंगे ना, ये सवाल है ना, ये सवाल आप हमारे कैंडिडेट के लिए रखिए. हमारे जब प्रमुख नेता जन आएंगे वो आपको इसका पूरा विश्लेषण कर देंगे कि पालघर का विकास करने के लिए क्या क्या करना चाहिए, उसके लिए हमारा क्या एजेंडा है. सब तय है, सब क्लियर है. मगर जिसके मुंह से निकलना चाहिए ना उसके मुंह से निकलने दीजिए. मेरा जो काम था आपको शुरुआत में बता